Hello student, today we start the first chapter of digital technique, that is number system and codes. आपल्याला पहिल्या चॅप्टर मधल्या पॉइंट्स बद्दल आधी डिस्कस करायचं आहे. तर पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला सिग्नल, त्यानंतर टाइप्स ऑफ सिग्नल, सिस्टीम, टाइप्स ऑफ सिस्टीम, त्यानंतर नंबर सिस्टीम, डेफिनेशन ऑफ नंबर सिस्टीम, टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम, कन्वर्शन ऑफ नंबर सिस्टीम, हे सगळे पॉइंट डिस्कस करायचं आहे. त्यानंतर या चॅप्टर मध्ये आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट, सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट, टूज कॉम्प्लिमेंट, सबट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट, हे पॉइंट सुद्धा बघायचे आहेत. त्यानंतर नाईन्स कॉम्प्लिमेंट, टेन्स कॉम्प्लिमेंट, हे पॉइंट सुद्धा पाहायचे आहेत. त्यानंतर बीसीडी ऍडिशन, बायनरी ऍडिशन, बायनरी सबट्रॅक्शन, एक्सेस कोड, ग्रे कोड, या सगळ्या पॉइंटला आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे. तर सुरुवात करू फर्स्ट चॅप्टर, नंबर सिस्टीम अँड कोड्स. The first topic of this chapter is signal. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू डेफिनेशन ऑफ द सिग्नल. A physical quantity which contains some information and which is a function of one or more independent variable is called as signal. एखादी अशी फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटीला स्वतःची काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आणि जी क्वांटिटी एक किंवा एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबलनी रिप्रेझेंट करता येते, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणू सिग्नल. एक्झाम्पल जर पाहायचं असेल सिग्नलचं तर टेम्परेचर. कन्सिडर करा, सकाळी 6 वाजता टेम्परेचरची व्हॅल्यू, त्यानंतर 9 वाजता टेम्परेचरची व्हॅल्यू, त्यानंतर 12 वाजता टेम्परेचरची व्हॅल्यू, 3 वाजता टेम्परेचरची व्हॅल्यू आणि 6 वाजता टेम्परेचरची व्हॅल्यू. जर मी या व्हॅल्यूचा विथ रिस्पेक्ट टू टाइम जर ग्राफ काढला, वाय ऍक्सिस वरती आपण कन्सिडर करू टेम्परेचर व्हॅल्यू आणि एक्स ऍक्सिस वरती टाइम, तर या पॉइंटचा जर मी ग्राफ काढला तर तो जो सिग्नल असेल तो असेल टेम्परेचरचा, किंवा त्याला म्हणू आपण अॅनालॉग सिग्नल. हा पहिला टाईप आहे सिग्नलचा. आपल्याला टाईप सुद्धा शिकायचे, पण अॅनालॉग सिग्नलचा तो टाईप असेल. अॅनालॉग सिग्नल मध्ये टेम्परेचर हे एक एक्झाम्पल आहे. तर डेफिनेशन काय सिग्नलची? अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव सम इन्फॉर्मेशन, a physical quantity which contains some information and which is the function of one or more independent variables is called as signal. सिग्नलची डेफिनेशन जर लक्षात आली असेल तर आपण समोर जाऊया. यानंतरचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ सिग्नल. व्हॉट आर द टाइप्स ऑफ सिग्नल? तर लक्षात घ्या, सिग्नल हे दोन टाइपचे असतात. फर्स्ट सिग्नल अॅनालॉग सिग्नल अँड सेकंड वन इज डिजिटल सिग्नल. टाइप्स ऑफ सिग्नल, there are two types of signal, analog signal and digital signal. Depending upon the nature of the signal, there are two types of signal. Nature, if the nature of the signal is continuous and infinite, then that is analog signal. And if the nature of the signal is discontinuous, that is nothing but the discrete and finite, then that type of signal is called as digital signal. तर ती सिग्नलची डेफिनेशन दिलेली आहे आणि त्यानंतर ही सिग्नलचे टाइप्स आहेत, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. तर आता आपण या सिग्नलच्या टाइप्सला डिस्कस करू. तर फर्स्ट टाइप ऑफ द सिग्नल इज अॅनालॉग सिग्नल. तर कोणत्या सिग्नलला अॅनालॉग सिग्नल म्हणायचं? तर मी आताच तुम्हाला डेफिनेशन सांगितली. असे सिग्नल की ज्या सिग्नलला कंटिन्युअसली रिप्रेझेंट करता येते, किंवा जे सिग्नल कंटिन्युअस असतात आणि या सिग्नलच्या व्हॅल्यू ह्या इनफायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. मग ही तिची डेफिनेशन दिलेली आहे. An analog signal is defined as the signal having continuous value and they can have finite number of different values. तर या डेफिनेशन मध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर या दोन पॉइंटला लक्षात ठेवा. An analog signal is defined as the signal having continuous values. Signal having continuous value. And second point, they have infinite number of values. Infinite number of values. तर हे दोन पॉइंट आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, कंटिन्युअस व्हॅल्यू
अँड इनफायनाईट नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यू. मग समोर डिस्कस करूया एक्झाम्पल ऑफ अॅनालॉग सिग्नल. तर एक्झाम्पल मध्ये मी आताच तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. टेम्परेचर इज अ अॅनालॉग सिग्नल. सेकंड वन इज ब्राईटनेस, देन प्रेशर, व्होल्टेज, डिस्टन्स, करंट, साऊंड. These all are the example of the analog signal. तर लक्षात आलं अॅनालॉग सिग्नल कसं डिफाईन करायचं, की असे सिग्नल की ज्या सिग्नलच्या व्हॅल्यूज ह्या कंटिन्युअस असतात आणि त्या इनफायनाईट असतात, त्या सिग्नलला म्हणू आपण अॅनालॉग सिग्नल. द सेकंड टाइप ऑफ द सिग्नल इज डिजिटल सिग्नल. ठीक आहे, इथे दिलेले आहे डिजिटल सिग्नल. आता थोडं लक्षात घ्या, आधी जे अॅनालॉग सिग्नल मध्ये मी दोन शब्द सांगितले होते तुम्हाला, कंटिन्युअस अँड इनफायनाईट. या दोन शब्दाच्या अपोजिट वर्ड इथे कन्सिडर करायचे. तिथे जर आपण कंटिन्युअस म्हणू तर इथे डिस्कंटिन्युअस म्हणजे डिस्क्रीट असा शब्द वापरू, आणि तिथे इनफायनाईट व्हॅल्यूज आहे तर इथे काय म्हणू, फायनाईट व्हॅल्यूज. तर डेफिनेशन पहा. A digital signal is defined as the signal which has only finite number of distinct values. A signal which have finite value and discrete value. Discrete म्हणजेच डिस्कंटिन्युअस, आणि इनफायनाईटच्या अपोजिट वर्ड काय घेतला आपण, फायनाईट. असे सिग्नल की ज्या सिग्नलच्या व्हॅल्यूज ह्या काय असतात, फायनाईट असतात आणि डिस्टिंक्ट असतात, डिस्क्रीट असतात, त्या सिग्नलला म्हणू आपण डिजिटल सिग्नल. अ डिजिटल सिग्नल इज डिफाइंड ॲज द सिग्नल विच हॅज ओनली फायनाईट नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यू. तर मग आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर हा शब्द फायनाईट नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे आपल्याला बायनरी सिग्नल अँड ऑक्टल सिग्नल. जर मी आता दोन्ही सिग्नलला तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल, जे की आपण टाइप्स ऑफ सिग्नल मध्ये घेतलं. तर पहिल्यांदा घेऊ आपण रिप्रेझेंटेशन ऑफ द अॅनालॉग सिग्नल. तर अॅनालॉग सिग्नल हे कंटिन्युअस असतात, कंटिन्युअस. कंटिन्युअस सिग्नल आणि डिजिटल सिग्नल हे डिस्क्रीट असतील. 0 that is nothing but the logic low, 1 logic high, then 0, then 1, 0 1 0 1. This is the example of binary signal, and this is analog signal that may be temperature or pressure. तर हे झाले रिप्रेझेंटेशन ऑफ द सिग्नल. यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉइंट, सिस्टीम ऑर सर्किट. सिस्टीम किंवा सर्किट काय, तर लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला एखादी सिस्टीम डिझाईन करायची असते, सिस्टीम डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय लागते, तर सिस्टीम डिझाईन करताना आपल्याला नंबर ऑफ डिव्हाइसेस किंवा नंबर ऑफ कंपोनंट यांना इंटरकनेक्टेड करावं लागते. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस किंवा कंपोनंट एकमेकांसोबत इंटरकनेक्ट केल्या जातात आणि त्या इंटरकनेक्शन केलेल्या डिव्हाइसेसला आपण इनपुट अप्लाय करतो, त्यावेळेस जे बनते ती असते सिस्टीम. सिस्टीम इज अ कॉम्बिनेशन और ग्रुप ऑफ कंपोनेंट्स और डिव्हाइसेस. ठीक आहे, इट इज अ सेट ऑफ डिव्हाइसेस और अल्गोरिदम. ठीक आहे, डेफिनेशन पाहिजे दिले, अ सिस्टीम और अ सर्किट इज डिफाइंड ॲज अ फिजिकल डिव्हाइस और अ ग्रुप ऑफ डिव्हाइसेस. एक डिव्हाइस असू शकते किंवा एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस सुद्धा असू शकतात. फिजिकल डिव्हाइसेस और ग्रुप ऑफ डिव्हाइसेस और अल्गोरिदम, एकापेक्षा जास्त अल्गोरिदम सुद्धा तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता, which perform required operation on the signal applied at its input. ठीक आहे, this is the definition of system or it is also called as circuit. System म्हणा किंवा circuit म्हणा. Definition एकदा आणखी पहा. A system or circuit is defined as the physical device or group of devices or algorithm which perform required operation on the signal applied at its input. आता सिंपल मध्ये आपण सिस्टीम समजून घेऊ. ठीक आहे, तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस इंटरकनेक्ट कराल, त्यानंतर त्या इंटरकनेक्ट केलेल्या डिव्हाइसला म्हणजे सिस्टीमला तुम्ही इनपुट सिग्नल अप्लाय करसाल. सिस्टीम त्या अप्लाय केलेल्या सिग्नल वरती काय करेल, प्रोसेस करेल, आणि प्रोसेस केल्यानंतर सिस्टीम काहीतरी आउटपुट प्रोड्यूस करेल. ठीक आहे, तर या
सर्व कॉम्बिनेशनला, डिव्हाइसेसच्या कॉम्बिनेशनला किंवा ग्रुपला आपण काय म्हणतो, सिस्टीम, किंवा त्याला आपण म्हणू शकतो सर्किट. आता टाइप्स ऑफ सर्किट यानंतरचा पॉइंट आहे. आता टाइप्स ऑफ सर्किट और टाइप्स ऑफ सिस्टीम म्हणू शकतात. तर टाइप्स ऑफ सर्किट, नेक्स्ट पॉइंट. देर आर टू टाइप्स ऑफ सर्किट. फर्स्ट एनालॉग सर्किट अँड सेकंड वन इज डिजिटल सर्किट. इथे आपल्याला दोन टाइप्स दिलेले आहे, एनालॉग सर्किट आणि डिजिटल सर्किट. तर मग सर्किटला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड कसं केलं, तर डिपेंडिंग अपॉन द सिग्नल or depending upon which type of signal can be processed by that system or circuit, there are two types of the circuit. काही सिस्टीम किंवा काही सर्किट हे एनालॉग सिग्नलला प्रोसेस करतील आणि काही सिस्टीम किंवा सर्किट्स हे डिजिटल सिग्नलला प्रोसेस करतील. तर सिस्टीम किंवा सर्किट कोणत्या सिग्नलला प्रोसेस करतात त्यानुसार ते दोन टाइपचे सर्किट्स अवेलेबल. एक आहे एनालॉग सर्किट आणि दुसरा आहे आपलं डिजिटल सर्किट. तर या टाइप्सला आपण डिस्क्राईब करू. तर फर्स्ट टाइप आहे एनालॉग सर्किट. डेफिनेशन मध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल मी आता तुम्हाला काय सांगितलं. द सर्किट दॅट प्रोसेस द एनालॉग सिग्नल आर कॉल्ड ॲज एनालॉग सर्किट. असे सर्किट की जे एनालॉग सिग्नलला प्रोसेस करू शकतात. मग जर तुम्ही एक सर्किट कन्सिडर करता जे की एनालॉग आहे, याला जर तुम्ही एनालॉग इनपुट देसाल तर हे सर्किट काय करेल, ते एनालॉग इनपुटला प्रोसेस करेल आणि एनालॉग आउटपुट प्रोड्यूस करेल. बट इफ वी अप्लाय द डिजिटल सिग्नल टू दिस सर्किट देन इट डज नॉट प्रोसेस ऑन इट. हे सर्किट त्या डिजिटल सिग्नलला प्रोसेस करणार नाही. का, तर हे एनालॉग सर्किट आहे. डेफिनेशन काय सांगते, द सर्किट दॅट प्रोसेस द एनालॉग सिग्नल आर कॉल्ड ॲज एनालॉग सर्किट. लक्षात आलं. एक्झाम्पल ऑफ द एनालॉग सर्किट. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता फिल्टर, एम्प्लिफायर, सिग्नल जनरेटर. देर आर व्हेरियस टाइप ऑफ फिल्टर्स. बरेचसे फिल्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते फिल्टर किंवा एम्प्लिफायर, एम्प्लिफिकेशन पर्पज साठी जे सर्किट्स यूज केले जातात ते एम्प्लिफायर, किंवा सिग्नल जनरेट करण्यासाठी जे सर्किट्स यूज केले जातात त्याला आपण सिग्नल जनरेटर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द एनालॉग सर्किट. ठीक आहे. सेकंड वन इज डिजिटल सर्किट. आता तुम्हाला जर एनालॉग सर्किटची डेफिनेशन लक्षात आली असेल, असे सर्किट की जे एनालॉग सिग्नलला प्रोसेस करतात. तर डिजिटल मध्ये काय होईल, द सर्किट विच प्रोसेस ऑन डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नलला प्रोसेस करणारे जे सर्किट्स असतील त्याला काय म्हणायचं, डिजिटल सर्किट. डेफिनेशन पहा, द सर्किट दॅट प्रोसेस द डिजिटल सिग्नल्स आर कॉल्ड ॲज डिजिटल सर्किट. ठीक आहे. म्हणजे असं सर्किट की ज्याला तुम्ही डिजिटल इनपुट देसाल, हे सर्किट त्या डिजिटल इनपुटला काय करेल, प्रोसेस आणि डिजिटल आउटपुट प्रोड्यूस करेल. तर अशा सर्किटला काय कन्सिडर करायचं, डिजिटल सर्किट. डेफिनेशन एकदा आणखी पहा, द सर्किट दॅट प्रोसेस द डिजिटल सिग्नल आर कॉल्ड ॲज डिजिटल सर्किट. मग डिजिटल सर्किटचे एक्झाम्पल, तर सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवा. ॲडर इज अ सर्किट विच इज यूज्ड टू परफॉर्म द ऍडिशन ऑफ द 2 bit. Suppose we provide 2 bit that may be 00, 01, 10 or 11. ऍडर सुद्धा दोन टाईपचे आहे, हाफ ऍडर आहे आणि फुल ऍडर आहे. दोन पैकी कोणतंही एक ऍडर कन्सिडर करू शकता. ऍडर इज द एक्झाम्पल ऑफ डिजिटल सर्किट. सेकंड वन इज सबट्रॅक्टर. सबट्रॅक्शन परफॉर्म करण्यासाठी आपण सबट्रॅक्टर यूज करू. त्यानंतर रेजिस्टर, फ्लिप फ्लॉप आणि काउंटर. हे आपल्याला नंतर समोर शिकायचेच आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मायक्रो प्रोसेसर आणि कॅल्क्युलेटर. रेजिस्टर और काउंटर इज अ सेट ऑफ फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉपचा सेट असतो. फ्लिप फ्लॉप इज अ सिंगल बीट स्टोरेज डिव्हाइस आणि त्या फ्लिप फ्लॉपला इंटरकनेक्ट करून आपण रेजिस्टर किंवा काउंटर्स तयार करतो. आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये ते शिकायचं आहे. त्यानंतर आहे मायक्रो प्रोसेसर आणि डिजिटल कॅल्क्युलेटर. हे सर्व एक्झाम्पल आहेत कशाचे, डिजिटल सर्किटचे. हे असे सर्किट्स आहेत की जे डिजिटल सिग्नललाच प्रोसेस करतील, म्हणून आपण त्यांना काय म्हणू, डिजिटल सर्किट. तर लक्षात घ्या, आपण आतापर्यंत काय काय शिकलो. फर्स्ट पहिला पॉइंट होता आपला सिग्नल, अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव सम इन्फॉर्मेशन और विच कंटेन्स सम इन्फॉर्मेशन अँड विच इज द फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज सिग्नल. ही झाली डेफिनेशन ऑफ सिग्नल. त्यानंतर आपण घेतलं
टाइप्स ऑफ सिग्नल. टाइप्स ऑफ सिग्नल मध्ये आपण दोन टाइपचे सिग्नल सांगितले, अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. मग अॅनालॉग सिग्नलची डेफिनेशन काय? अ सिग्नल विच हॅव कंटिन्युअस अँड इनफायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यू. डिजिटल सिग्नलची डेफिनेशन काय? अ सिग्नल विच हॅव कंटिन्युअसच्या जागी काय म्हणलं तुम्ही? डिस्क्रीट अँड फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे, त्याला म्हणून आपण डिजिटल सिग्नल.